पिपळाचं पाणी घाला ग श्रीराम. म्हणा मी शिक्के म्हणते मला तर गाणे माहिती बेटाची तुझी आई कशी हसायली आई लगेच हसते. आल्या ना. कपडी मांडवाले खिडकी उद्या खिडकी उद्या आता पोलीसच ना त्या विनंती गवणार टाकता पाऊल्या ना आबाजी रे बाबाजी रे कंदल जर जर पाणी भराल माये रचला माझ्या वाट सरूचे झाड तोडीते फुलं गुंफीते हार. दाजी पळे बघा बारकी पळ हिरवा गार वरी चंद्राची पोर मांडवाच्या दारी हळदी कुठाचा सांडवान. हळदी कुठाचा सांडवान उचल पाणवान गुज गुज रामान कुकू बीज मालनी तुझ मांडगाच्या दारी झाले पिवळे माने हात. झाले पिवळे माये हात माऊ घातलायवर बापण केला दुधाचा गाण्यावर शिका गेला गौतम बुद्धाचा हिवाया मया दादा कारंज नको लावू कारंज नको लावून पाण्याच्या फवाऱ्याना बिदली रे माई जाऊ. यग सकुल यग कुकू काहून सयाला जाती. गायाच्या हैली मागन बारीक किकरी वाजती. पाणी दिवस ते पावडर टाकून पावडर देते मी कसे पापड टाकाले तिकडून तुम्ही लक्ष द्या इकडे पहा असे कानुडे होतो ना पहा ती कसे व्हायले बाई ते घ्याय का असे पापड लक्ष घ्याय का द्या तुम्ही तिच्या गाडी बसा तिची बसू द्या नाही नाही टाकतात त्यांना पण पाहावं गाणी नसतं तुम्ही जर किती जरी केले ना तुमचे बापा वापरायचे माणसं मला असं जेव्हा केलं ना तरच चांगले राहते. तुम्ही किती जर आता तुमचे पण बाबा शिवले ते बनतातच मग काय तर आणि मग उद्या हलकं ऊन दाखवायचं लगेच हे करायचं कवळं एकाला ऊन लागते काय ऊन नाही द्यायला
3 किलोच आहे गं. मांडगाच्या दारी हळदी कुठाचा सांडवान मी घरी नाही गेले. हळदी कुठाचा सांडवान चर पांडवान काय किलो होते इकडं बाहेर? इमाना कसं झाडलं जमाना खिशात पेन लावून ताजा कडलं इमाना. बघ, किती भारी चित्र होतं. काहून लाट्या अशा ग केल्या त्या कशा? त्या इतकुल्या त्या काय काय बारीक झाले का? काय काय झालं जास्त नाही झालं. जे कडक आटा होता ना शेवय स्टार्टिंगचा तोडतो आपण पहिली वरी टाकतो त्याची झाली. मिक्स करून घ्यायचं वगैरे. नाही आता कडक काही दाबून होता आटा. काचा जराय जाई रे दो. म्हणजे सगळी म्हणून नाही ना. 3 वर्ष झाले ना. किती पोरी झाल्या? काचा जराई रे दोरला जारी रे दोरला वाजारी रे माय पाणी बजनारी रे. 3 वर्ष झाले ना बाई. हो ना. तिकडं कसं आहे आपलं लग्न आलं की झाले गाणे चालू लग्न आलं झाले. बरं आता कुठे गाणे म्हणाने आता लक्षात पण राहिले इकडं. बिना आटाचं पण होते ना मामी. माझ्या त्याला कसे असतात ना म्हणजे छोटे असते ना असं ते पापड करायचे ना 2-3 मिनिटून आणायचे बेलना वगैरे लाटणार आणि सगळ्यांना मामाला बसवायचे लाटात मला लाटायचं की पाहिजे लग्नाचे लग्नाचे घरगुती मस्त आहे कोण मस्त आहे कोण नाटे ते पापड टाकले बेल नाटे होते मोठे बेल आणि पापडासाठी काढलेले ते काय केलं आहे ना चपात्या लाटा आणले ते पापड लाटायचं नाही ते काय काही एटीट्यूड नाही यार तू मला असं आवडत नाही बरं तू बॅड बॉय आहे का तिथं जाय बाबा गुड बॉय ना हे बघ तुला डॉगी लावून द्यायली तरी पण तुझं नाव मुका रे रडना तो नाहीला नुसता मस्त चांगला राहायचा येताना आलं का एकाच माणसाची सवय लावली त्याला सवय लावली नाही काय नाही येणं जाणं नाही काय नाही तुमचं येणं जाणं नाही ते नाही सांगत तुम्ही मी कसं लिहू तुम्ही कामाला जातो तुम्ही मी फ्लॅट पाहायला लिहू त्याचं घरात यायचं ना. आणि पापड नाही संध्याकाळी कसं वाटणार का? सवय समोर बरं का? येऊन झोपायचं. चौकड्या होतात त्याच्यावर. मला ते बघेल होय मला नाही जमत ते. झोपून आले असते पण मन लागत नाही ना इकडे आलो मग तिकडे आलो मग? त्याच्यासोबत राहिली राहते देतात ना. असं करायचं. कशा आहे? नाही होत कशा? छान होते मशीन शिवाय नाही मामा पाय कसं शिवायला तिथू ते काय मामा कसं मशीनवर शिवायला पाय असे समान पापड टाका चौकडे पडू देऊ नका नाही गाठी द्या ते गोल चिटून पापड मस्त गाठ्यात जरा लहान मोठा पण बारीक करून दिले नाव सवंगडी ते गोरे गोरे गाड
सोन्याचं चढवत अगदीच झाली नेत नसरा एवढी जन्मवरेत. सावली हौसीच्या इंधायानं नाही केली. त्यातलं जेवण पूर्ण मी आली ग कुठे नाही जेवण. त्याने नारळ पाणी दिलं लगेच कसं काय जेवण दिलं. तिथं त्याची लई नाटकं चालू आहेत. त्याला ना मी आता त्यावर त्यांच्याकडे सोडते त्यांच्याकडेच राहते. काय रे किती त्रास याच नाही म्हणू लागला का? नाही येताना खुश होऊन आला. हा घरापर्यंत आला खुश होऊन आला. इथं आलं तिथं काय होतं काय नाही. अगं त्या इकडची सवय नाही मेन इकडचं वातावरण नवीन दिसायला इकडं छोट्याला घर दिसेना गल्लीत दिसेना नारी सात सवधडीले नाही पार सवधडीले नाही पार देवावर झाड केलं जायची शिवून घरी गेली रमाबाईची. एवढा आटा लावायचा आटा किती लावायचा. आता शेल्यालाच लागतं जेवण काय माझ्या आत्या म्हणायची थोडं पण नाही लावायचा आटा असं म्हणायची. पटके नाही सांगितलं करायची. असं लयच लय पातळ नाही राहायचं. करतात म्हणजे बघा ना. ठीक आहे. मग ते पाणी टाकून घेतलं की जाळा ठेवलं तरी हा, लगेच करतात. तुझी सुकली पानाची तुझी सुकली पानाची पानाची नवरदेवाची व तुझी मुसली मानाची काही गाणे करदी होते मागाई तुमच्या पाठीन गडी झालं काय झालं? काय तेव्हा म्हणतल्या अजून अर्धा शर्धा गेलीच नाही का नाही का? आज अनुभवले आहे. हो ना. अरे, फॅन कोणी लावला? लाईट गेली का? एक डबा होतो आणि याला सुकायला लागलं सगळं वाकडे गेली लगेच. डबा फक्त लावून घ्या. जशी जशी वाटी काढायची तशी तशी वडी